बुल्ढाना महाराष्ट्र जिले के बेलाड और घिरनी क्षेत्र क्रमांक 2 में लंबे समय से अनियमित और कम ज्यादा वोल्टेज वाली बिजली आपूर्ति के कारण किसानों को भारी नुकसान झेलना पड़ रहा है। सिंचाई बाधित होने और मोटर पंप जलने की बढ़ती घटनाओं से परेशान किसानों ने 4 दिसंबर को उपमंडल कार्यालय के सामने भूख हड़ताल शुरू कर दी। बोलो भगत साहेब, आपल्या या उपोषणाचं बसण्याचं कारण काय आहे? आमचं या उपोषणाला बसण्याचं कारण असं आहे की जवळजवळ 1.5 वर्ष अगोदर आम्ही शेतकरी सगळे बांधव एक धनगर डिपी म्हणून भाग नंबर 2 259 गट क्रमांक तिथे एक नवीन डिपी बसावी यासाठी सगळे शेतकरी बांधव बसले होते। परंतु त्यावेळेस माननीय केंद्रीय संघटनेचे आमदार नसतानाही आम्ही शेतकरी बांधवांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आमच्या उपोषणाची सांगता केली आणि आमचं उपोषण सोडवलं। तर त्या गोष्टीला जवळजवळ 1.5 वर्षाचा कालावधी होऊन गेला, तरीही आमची डिपी अद्यापर्यंत बसलेली नाही। आणि ज्यावेळेस आम्ही MSEBच्या साहेब लोकांशी भेटलो, मागच्या 1.5 वर्षापासून सतत पाठपुरावा केला, त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यावरती प्रशासकीय मान्यताच नाही आणि वीज उपलब्ध नाही। एकीकडे आमचा प्रश्न असा आहे सरकारला की तुम्ही इलेक्शनमध्ये सगळे गुंग आलेले आहे, 1.5 वर्षात तुम्ही पक्ष फोडले, सगळ्या गोष्टी केल्या। एखाद्या गोष्टीमध्ये एखादा मंत्री येत असला तर हेलिपॅडची व्यवस्था राज्यामध्ये घरांचं काम केलं जाते, त्यांच्या मंत्र्याचे बंगले सजवले जातात आणि शोकांतिका आहे की हा जो बळीराजा सर्व जगाला पोचतो, या बळीराजाच्या शेतीमध्ये डिपी बसवण्यासाठी सरकारकडे पैसे नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे। म्हणून आता हतबल होऊन आम्ही सर्व शेतकरी बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यांच्या संदेशाला मानून आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत। जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपोषणाची यांनी दखल घेतली नाही, आम्ही लोकशाही मार्गांचे करतो आहे त्याची दखल घेतली नाही, तर उद्या रोजी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावरती पण जावं लागेल आणि याला फक्त आणि फक्त प्रशासन आणि शासन हे जबाबदार आहे। बरं, या उपोषणाला कोणाला भेट दिली का तुम्हाला? आतापर्यंत उपोषणाला आम्हाला MSEBचे अधिकारी येऊन गेले, त्यांनी आम्हाला म्हटलं की बाबा तुम्ही उपोषण सोडा। आम्ही त्यांना एक प्रश्न केला की बाबा आम्हाला ठोस सांगा की तुम्ही डिपी कधी बसणार। ते बोलले की त्या उपोषण आम्ही सोडू शकतो, बाकी याच्याआधी मान्यता आमच्यावरती नाही आहे। जोपर्यंत निधी उपलब्ध होणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला ठोस आश्वासन देऊ शकत नाही, म्हणून आम्ही त्यांना आमचं स्पष्ट नकार दिले होते। आता काय सांगितलं तुम्ही त्यांना? मग आता मी त्यांना हे सांगितलं की आम्हाला शासनातर्फे किंवा प्रशासनातर्फे आम्हाला ठोस सांगा किंवा आम्हाला निधी किंवा आम्हाला डिपी कधी बसेल, आम्हाला तात्काळ डिपी बसवण्याचे आदेश द्या किंवा शब्द द्या, तेव्हा आम्ही आमचं उपोषण सोडू।